नमस्कार, सुवर्णा's किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत फ्लावरची चटपटीत भाजी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे फ्लावर, एक टोमॅटो, एक कांदा, शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर. आपण कढई तापायला ठेवलेली आहे, त्यात तेल टाकलेले 1 चमचा, मोहरी टाकली, जिरे टाकले, कांदा टाकला, लसूण टाकून घेतलं, आपल्याला परतून घ्यायचं लाल होईपर्यंत. कांदा लालसर झाल्यावर आपण त्यात चिमूटभर हळद टाकणार आहे, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा तिखट, टोमॅटो टाकून घेणार आहे, चिरलेला फ्लावर धुवून टाकून घेणार आहे, एक चम्मच मीठ, आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकलं तरी चालेल, कोथिंबीर, शिजण्यापुरतं पाणी टाकायचं थोडंसं, दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा, आता हे चांगलं शिजवून घ्यायचे 5 ते 10 मिनिट. अशा प्रकारे आपल्याला फ्लावरची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ही घरी ट्राय करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.